नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मुस्लिम धर्मगुरू विषयी अपशब्द वापरल्याबद्दल रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे. तर मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नाशिक जिल्ह्यातील सप्ताहाच्या कार्यक्रमात श्रीरामपूर येथील मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बीडच्या गेवराई पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम समाजाने ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर रामगिरी महाराज यांच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात सय्यद हमीद हुसेन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून यावेळी अपशब्द वापरून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे. काय सांगाल, आज धर्मगुरूबद्दल अपशब्द वापरल्यामुळे तुम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल केला, काय मागणी कराल सरकारकडे? हमारी मांगनी सरकार से ये है कि जो भी गुनहगार है उसको कड़ी से कड़ी सज़ा मिलनी चाहिए, उसकी पुश्त पनाही उसकी तरफदारी करके हिंदू मुस्लिम समाज को बांटने की कोशिश नहीं करनी चाहिए। यही हमारी मांग है कि जो भी ऐसा करे उसको सख्त से सख्त सज़ा दी जाए, उसको बचाने की कोई कोशिश सरकार या उसके राजकारण के लोग न करें। शुक्रिया. हिंदू धर्मियांनी बांगलादेशमध्ये घटना झाली म्हणून मोर्चा काढला, आपण त्यावेळेस बी बोललात. आज परत मुस्लिम समाजाविरुद्ध एका संतांनी अपशब्द वापरला, कसं पाहता याकडे, काय सांगाल? याचा कालच्याशी सुद्धा एक वेगळा अर्थ आहे. म्हणजे काही गोष्टी या त्या घटनेनंतर लगेचच ही वाईट कॉमेंट येते. यावरून आपल्या लक्षात येईल की म्हणजे जाणीवपूर्वक भावना दुखावण्याचं किंवा वातावरण खराब करण्याचं काम इथं वेळोवेळी चालू आहे. आणि माझी या दृष्टीने विनंती आहे की अशा प्रकारच्या भावना दुखावणाऱ्या माणसांना वेळीच जर ॲक्शन घेतली नाही तर यापुढं पुन्हा वातावरण खराब करण्याला संधी मिळेल. त्यामुळे हे वेळीच आवरणं फार आवश्यक आहे. कारण समाजामध्ये जी शांतता आहे, जी गंगा जमुना तहजीब ज्याला म्हणतात, सामाजिक एकता आहे, ती खराब करण्याचं काम जाणीवपूर्वक होत आहे. अशा लोकांना वेळीच ठेचलं नाही, शासनाने यांना आवर घातला नाही तर भविष्यामध्ये सामाजिक वातावरण आणि एकात्मता धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. महिलांची स्थिती भारतात चांगली आहे असं वक्तव्य माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केलं. त्याचबरोबर आपल्या शेजारच्या राष्ट्रात काही गडबड झाली तर त्याची आज आपल्याला किंवा आपल्या कोणाला झळ लागू नये हे प्रत्येक हिंदुस्थानी व्यक्तीची भावना आहे. तिथे कुठेही पक्ष विपक्ष येत नाही. या सगळ्याच्या माध्यमात कधी वेळोवेळी जे काही झालं होतं तेव्हा पूर्ण हिंदुस्थान सगळं विसरून आपल्या प्रमुखाच्या मागे उभा राहिलेला होता. हे या राष्ट्राचा इतिहास आहे. तसंच या वेळेलाही होईल आणि आपले प्रधानमंत्री चांगलं सांभाळतील असं मला वाटतं. महिलांची स्थिती भारतात चांगली आहे असंही ते यावेळी म्हणाले. ताई, आपण जे आलेल्या कार्यक्रमासाठी त्या कार्यक्रमाबद्दल थोडंसं. हां, मी आज आले. खरं म्हणजे अहिल्याबाईची 300वी जन्मतिथी हे पूर्ण भारतभर होते आणि ती होत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होतात. ते नागपूरमध्ये या लोकांनी आज जो पहिला कार्यक्रम ठेवला आहे तो मी नाटक खूप वर्षापूर्वी सहज म्हणून लिहिलेलं नाटक आहे, मातोश्री म्हणून, अहिल्याबाईंच्या जीवनावरती. त्याचा उद्या प्रयोग होणार आहे. आणि मला वाटतं राम शिंदे साहेब येणार आहेत, डॉक्टर महात्वे तो आहेतच, आणि यशवंतराव होळकर जे आज यांचे नातू आहेत, तिसऱ्या यशवंतराव होळकरांचे नातू आहेत तर ते पण कदाचित उद्या येतील. असं हा आजचा एवढाच कार्यक्रम उद्या त्याच्यासाठी मी आले, कारण मीच लिहिलेलं नाटक या लोकांचा आग्रह होता की तुम्ही पाहायला या म्हणून. कोलकात्याला जो प्रकार घडला, कोलकात्याला डॉक्टर मुलेसोबत जो त्याचा अहिल्याबाईशी मला वाटतं काही संबंध नाही. चला, बांगलादेशमध्ये त्याला कोणी चांगलं म्हणेल का? शक्यच नाही. भारतात तर अशा प्रकाराने कधीच या गोष्टींचं समर्थन होत नाही. जे होते ते खूप दुर्दैवी आहे आणि लवकरात लवकर सगळी परिस्थिती निवळून सर्वजण सुखी राहावं हेच भारत नेहमी इच्छित असतो. पंतप्रधानांनी सेक्युलर कोड. एक मिनिट सांगू का? आता मी राजनीतीत नाही आहे, मी लांबून पाहत असते आणि मला खात्री आहे
की आमचे पंतप्रधान किंवा हिंदुस्थानचे सगळे लोक, मी असं म्हणेन, विपक्ष जरी झाला तरी तोही देशहितच पाहणार. त्यामुळे आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये काही गडबड झाली तर त्याची आज आपल्याला किंवा आपल्या कुणालाही लागू नये, हे मला असं वाटतं प्रत्येक हिंदुस्थानी व्यक्तीची ही भावना आहे. इथे कुठेही पक्ष विपक्ष येत नाही. आणि या सगळ्या याच्यामध्ये जसं वेळोवेळी कधीही काही झालं होतं तेव्हा पूर्ण हिंदुस्थान सगळं विसरून आपल्या प्रमुखांच्या मागे उभा राहिलेला होता. हे या राष्ट्राचा इतिहास आहे. तसंच याही वेळेला होईल आणि आमचे प्रधानमंत्री ते सगळं चांगलं सांभाळतील असं आमचा विश्वास. आपण महिलांच्या याच्याबद्दल बोलताय. चला. महाराष्ट्र महिलांची स्थिती भारतात चांगली आहे. राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न झालाय. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील आमदार हरिभाऊ बागडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानचे महामहिम राज्यपालपदी नियुक्ती केली. त्यानंतर प्रथमच ते शहरांमध्ये आले होते. तर शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा करण्यात आला. आपल्या सर्वांच्या माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छा त्याचा स्वीकार करतो. आपलं सर्वांचं आभारही मानतो. तो समोर सगळीकडे की आपल्यापेक्षा कोणी मोठा व्यक्ती इथे आलं का वयाने, कोणी जर 80च्या पुढे गेलं असेल तर माझ्यापेक्षा त्यांचं वय जादा आहे.